नुकतंच न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदी जोहरान ममदानी यांची निवड झाली। ममदानी यांनी या निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाला आव्हान दिलं आणि ते निवडून आले। अर्थात न्यूयॉर्कमधील या निवडणुकीनंतर चर्चा सुरू झाली ती मुंबई महानगरपालिकेच्या महापौरांची। या चर्चेतनं एका तरुण नेत्याचं नाव समोर येतंय। कदाचित हे नाव धक्कादायक वाटेल, पण सध्या ज्याची शक्यता निर्माण झाली। बघूयात याबाबतचा हा रिपोर्ट। महायुतीचा महापौर हा बसवल्याशिवाय आता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा घरी जाणार नाही। ॲनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप, त्यानं मुंबई गिळायची। बरं गिळणार ती गिळणार, तुला कशी गिळून देतो बघतो। नाही तुझं पोट फाडून बाहेर आलो तर नावाचा नाही। भाजपा आणि ठाकरेंमध्ये मुंबई महापालिकेसाठी घमासान सुरू झालाय। यंदा कोणत्याही परिस्थितीत भाजपचाच महापौर बसवण्याचा चंग देवेंद्र फडणवीसांनी केलाय। ठाकरेंकडे मुंबईची सत्ता गेल्यास महापौर खान असेल असा प्रचार भाजपाकडून केला जातोय। भाजपानं सुरू केलेल्या मुस्लिम महापौर चर्चेला उत्तर देण्यासाठी आमदार आदित्य ठाकरेंचं नाव पुढे आलंय। आदित्य ठाकरेंना निवडणुकीमध्ये उतरवून मुंबई महापौर पदाचे उमेदवार बनवलं जाईल का, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे। महापौर पदासाठी आदित्य ठाकरेच का? उच्च शिक्षित, वलय असलेला तरुण नेतृत्व। मध्यमवर्गीयांपासून ते उच्च शिक्षित लोकांमध्ये त्यांचं सहज वावर आहे। आदित्य ठाकरे हे 2007 पासून 18 वर्ष सक्रिय राजकारणाचा त्यांना अनुभव आहे। आमदार म्हणून 2दा विजयी झालेत। विधिमंडळातील कामाचा अनुभव त्यांना राहिलाय। राज्यात मंत्री म्हणून शासन आणि प्रशासनाचा जवळून अनुभव त्यांनी घेतलाय। उत्तम वक्ते, दूरदृष्टी असलेला आणि मुंबईच्या प्रश्नांची जाण असलेला नेता ते आहेत। मंत्री असताना मुंबईत एसी बस, कोस्टल रोड आदी प्रकल्पांसाठी ते आग्रही होते। मुंबईच्या प्रश्नांवर सातत्यानं अभ्यासपूर्ण आवाज उठवणारा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं। परप्रांतीय आणि अन्य धर्मीयांमध्ये सुद्धा आदित्य ठाकरे यांचा प्रभाव दिसून येतो। मुंबईचा महापौर आदित्य मुंबईचा महापौर होणार ह्या अफवेचा उगम कुठून झाला ही मी थोडीशी माहिती घेतली पत्रकारांकडनं। तर मला असं कळलं की संघामध्ये चर्चा सुरू आहे की 10 वर्ष झाली मोदी देशाचे पंतप्रधान झाले, 5 वर्ष झाले गृहमंत्री अमित शाह आहेत, पण अजूनही त्यांच्या शहराचं नाव अहमदाबाद आहे, ते बदलू शकले नाहीत। म्हणून संघात चर्चा आहे की मोदी किंवा अमित शहानं परत अहमदाबादचं महापौर करून त्यांच्याकडनं प्रस्ताव घ्यायचा अहमदाबादचं नामांतर करण्याचा, असा प्रस्ताव संघात चालू आहे। पण ही संघाची अंदरकी बात आहे। ज्या प्रकारे यांनी गेले काही वर्ष मुंबई शहरामध्ये राजकारण केलेलं आहे, यांच्यापैकी कुणीही महापौर जरी झाला तर खानाचीच मानसिकता या मुंबई शहरामध्ये ते राबवणार आहेत। परंतु येणाऱ्या काळामध्ये असं मतांचं लांगुलचालन करणारे आणि देशविघातक समाजविरोधी शक्ती, देशविरोधी शक्तींना ताकद देणारे अशांना मुंबईकर घरी बसवल्याशिवाय राहणार नाही। दक्षिण आशियाई वंशाचे जोहरान ममदानी हे न्यूयॉर्क शहराचे पहिले मुस्लिम महापौर ठरले। ममदानी यांनी या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाला आव्हान दिलं आणि ते निवडूनही आले। अर्थात न्यूयॉर्कमधील या निवडणुकीनंतर चर्चा सुरू झाली ती मुंबई महानगरपालिकेच्या महापौराची। ज्याप्रमाणे ममदानी यांनी अमेरिकेत प्रस्थापितांच्या विरुद्ध उभं राहून सत्तेची लढाई जिंकली, त्याचप्रमाणे मुंबईमध्ये आदित्य ठाकरे यांना निवडणुकीमध्ये उतरवून महापौर पदाचे उमेदवार बनवलं जाईल का, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे। न्यूयॉर्क प्रमाणे मुंबई का महत्वाची? जगातलं मोठं आणि श्रीमंत शहर मुंबई, भारतातलं मोठं शहर, देशातल्या धनिकांचं वास्तव्य। न्यूयॉर्कची लोकसंख्या सुमारे 88 लाख, मुंबईची लोकसंख्या 2,20,00,000च्या घरात। न्यूयॉर्क शहराचं बजेट सुमारे 10 लाख कोटी रुपये, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशपेक्षा मोठं। मुंबई महापालिकेचं बजेट सुमारे 75,000 कोटी रुपये, गोवा, हिमाचल प्रदेश सारख्या अनेक राज्यांपेक्षा मोठं। अमेरिकेचं आर्थिक केंद्र असलेलं शहर म्हणून न्यूयॉर्ककडे बघितलं जातं, तर मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे। न्यूयॉर्कमध्ये जगभरातून आलेल्या लोकांचं वास्तव्य आहे। मुंबईमध्ये देशभरातून आलेल्या नागरिकांचं वास्तव्य आहे। न्यूयॉर्क बहुभाषिक शहर आहे, मुंबईत विविध भाषिक लोकांचं वास्तव्य आहे।
तरुण चेहरा आहे तर त्याच्या नेतृत्वाखालीच उद्या भविष्यकाळामध्ये महानगरपालिका जर केली तर मी जर माझी लोक निवडून आले तर काय करेल, त्यांच्यावरती वचक माझी राहणार आहेत, काय मी करू शकतो आणि काय करण्याचा प्रयत्न मायामध्ये आहे हे सर्व लोकांमध्ये तो सांगण्याचा विजन ते करू शकते. एक नवसंजीवनी मिळावी म्हणून कदाचित कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासाठी चांगला विषय, मरगळ आलेल्या पक्षाला एक नवीन इंजेक्शन म्हणून चांगलं आहे. ठाकरे आणि मुंबई हे नातं अटूट राहिलंय. मात्र एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडल्यानं भाजपाला मुंबईच्या महापौर पदाची स्वप्न पडू लागली आहेत. अशा परिस्थितीत आदित्य ठाकरेंना मुंबई महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरवल्यास भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेसमोर मुंबईमध्ये आव्हान निर्माण होऊ शकतं. कुटुंबातील व्यक्ती महापौर होणार असेल तर राज ठाकरेंचा पाठिंबा मिळू शकतो. ठाकरे ब्रँड चालल्यास मुंबईमध्ये मनसेला सुद्धा सत्तेमध्ये वाटा मिळण्याची शक्यता आहे. ठाकरे नावाच्या वलयाचा मुंबईमध्ये फायदा होऊ शकतो. आदित्य ठाकरेंच्या नावाची घोषणा करून भाजप शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. भाजप किंवा शिंदे सेनेचा उमेदवार कोण असा सवाल करून कोंडी करता येऊ शकते. भाजपनं सुरू केलेल्या मुस्लिम महापौर चर्चेला आपोआप उत्तर मिळेल. मोदी किंवा जोहरान ममदानी यांच्याप्रमाणे चेहरा समोर असल्यानं मतदारांचा पाठिंबा मिळू शकतो. आदित्यजी महापौर झालेलं चांगलंच आहे ना. त्यावेळेला त्यांनी जे प्रकल्प राबवले ते एकदम मुंबईकरांना पण त्याचा फायदा झाला. की त्यांचा प्रशासनाचा अनुभव खूप दांडगा आहे आणि कामं खूप चांगली आहेत त्यांची आणि आम्हाला खूप आवडेल की आदित्य ठाकरे जर महापौर झाले तर. मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे बंधूंसाठी प्रतिष्ठेची असणार आहे. आपलं अस्तित्व राखण्यासाठी मुंबई महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी उद्धव आणि राज ठाकरेंची युती होणार हे जवळपास निश्चित झालंय. आता या पुढचा टप्पा म्हणून महापौर पदासाठी आदित्य ठाकरेंचं नाव पुढे केलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते. पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.